देशातली दळणवळण व्यवस्था देशाच्या प्रगतीची गती निर्धारित करणार असल्यानं या व्यवस्थेला आधुनिक बनवणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी आज संबोधित केलं। त्यावेळी ते बोलत होते। या सोहळ्याच्या निमित्तानं एक विशेष टपाल तिकिटाचंही पंतप्रधानांनी प्रकाशन केलं। तसंच IIT मद्रासच्या नेतृत्वाखाली एकूण 8 संस्थांनी मिळून बहुसंस्था सहयोगी प्रकल्प म्हणून विकसित केलेल्या 5G टेस्ट बेडचा प्रारंभ केला। देशी बनावटीचा हा प्रकल्प देशाला समर्पित करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे। देशाच्या दूरसंचार क्षेत्रामध्ये क्रांतिकारक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं पंतप्रधान म्हणाले। 5G तंत्रज्ञान देशाच्या प्रशासनात, जीवन सुलभतेत, व्यवसाय सुलभतेत सकारात्मक बदल आणणार आहे, असं त्यांनी सांगितलं। यामुळे शेती, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक अशा प्रत्येक क्षेत्रातल्या विकासाला चालना मिळेल। त्यामुळे सोयी सुविधांमध्ये वाढ होण्याबरोबरच रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अनुमान है कि आने वाले 1.5 दशक में 5G से भारत की अर्थव्यवस्था में $450 बिलियन का योगदान होने वाला है। यानी ये सिर्फ इंटरनेट की गति नहीं, बल्कि प्रगति और एम्प्लॉयमेंट जनरेशन की गति को भी बढ़ाने वाला है। इसलिए 5G तेजी से रोल आउट हो, इसके लिए सरकार और इंडस्ट्री दोनों को कलेक्टिव एफर्ट्स की जरूरत है। इस दशक के अंत तक हम 6G सर्विस भी लॉन्च कर पाए, इसके लिए भी हमारी टास्क फोर्स काम करना शुरू कर चुकी है। आत्मनिर्भरतेमुळे आणि निकोप स्पर्धेमुळे समाजाच्या तसंच अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग अनेक पटींनी कशा प्रकारे वाढू शकतो याचं आपलं दूरसंचार क्षेत्र एक उत्तम उदाहरण आहे, असं त्यांनी सांगितलं। 2G तंत्रज्ञानाच्या कालखंडात निर्माण झालेली निराशा, वैफल्य, भ्रष्टाचार आणि धोरणांची उदासीनता यातून बाहेर पडत देशानं 3G कडून 4G कडे आणि आता 5G कडून 6G कडे झपाट्याने वाटचाल केली आहे, असं त्यांनी सांगितलं। 2G का काल यानी निराशा, हताशा, करप्शन, पॉलिसी पैरालिसिस, और आज उस कालखंड से बाहर निकलकर देश ने 3G से 4G और अब 5G और 6G तक की तरफ तेजी से कदम बढ़ाए हैं। ये ट्रांजिशन बहुत स्मूथली, बहुत ट्रांसपेरेंसी के साथ हो रहा है, और इसमें TRAI की बहुत महत्वपूर्ण भूमिका रही है। रिट्रोस्पेक्टिव टैक्सेशन हो या AGR जैसे मुद्दे, जब भी इंडस्ट्री के सामने चुनौतियां आई हैं, तो हमने उतनी ही गति से रिस्पॉन्ड करने का प्रयास किया है, और जहां जहां जरूरत पड़ी हमने रिफॉर्म भी किया है। या प्रकल्पासाठी 220 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे। हा टेस्ट बेड भारतीय उद्योग आणि स्टार्टअप कंपन्यांसाठी त्यांची उत्पादनं, रचना, 5G आणि भविष्यातील तंत्रज्ञान प्रमाणित करण्यासाठी एक पूरक प्रणाली निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल।